मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे. खमंग मेजवानी. देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी. मेजवानी मेजवानी मेजवानी. व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी. जिभेला सुटलंय पाणी. मेजवानी मेजवानी मेजवानी. खमंग मेजवानी. याला जेवायला. हाय, खमंग मेजवानीच्या खमंग एपिसोडमध्ये मी ज्योती तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण आलोय पेण येथील महात्मा गांधी वाचनालय इथे. कशाला माहितीये? आज इथे की नाही मैत्रिणींनो, रोटरी क्लब ऑफ पेण हिरकणी आणि समय क्रिएशन सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था पेण यांच्या संयुक्त विद्यमाने सखी मेळावा 2014चं आयोजन केले. इथे आपल्या सगळ्या मैत्रिणींसाठी खूप गंमत जम्मत खेळ तर आहेच, पण याशिवाय आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणजे इथे आयोजन केले ते पाककला स्पर्धेचं. चला बघूया आपल्या कुठल्या कुठल्या मैत्रिणींनी कोणत्या कोणत्या रेसिपीज घेऊन आल्यात आणि कोण कोण इथे बक्षिसं मिळवत ते. चला.
ही मजा आपण आणखीन लुटायचीच आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. खमंग मेजवानी, खमंग मेजवानी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. मग अशी गंमत जम्मत स्पर्धा तर आपण बघितली, पण आता बघूया ना, अहो बक्षिसं कुणाला मिळालेत ती. चला बघूया बक्षीस वितरण समारंभ. मी समाजचे सेक्रेटरी विशाल कांबळे यांना ही विनंती करते की त्यांनी हे बक्षीस देण्यासाठी यायचे. धन्यवाद मॅडम, अभिनंदन. आपला पाककलेचा द्वितीय क्रमांक राजन मांगले, पाककला द्वितीय क्रमांक शीतल राजन मांगले. मी आपल्या परीक्षक सुमंत नलावडे यांना विनंती करते की त्यांना बक्षीस द्यायचे. आणि पाककलेचा प्रथम क्रमांक पटकावला होता म्हणजे सौ केतला हेमंत शहा मुठिया. केतला हेमंत शहा मुठिया. महिला दिनानिमित्त पेणमध्ये जो सखी मेळावा 2014 सादर झाला, त्यामधील पाककलेच्या विजेत्या आज आपल्यासोबत आहेत. आत्ता आपल्यासोबत आहेत पाककलेमध्ये तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विजेत्या. आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. चला. नमस्कार मॅडम, कसं वाटलं आज स्पर्धेत भाग घेऊन? खूप आनंद झाला, कारण हे पाककलेमध्ये भाग घेणं हे जसं अनपेक्षित होतं तसं पाककलेचं यश हेही अनपेक्षितच होतं. त्यामुळे पाककलेमध्ये भाग घेऊन रोजच्या दैनंदिनामधून फार वेगळं काहीतरी करण्याचा आनंद मिळाला. खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा झाला. नक्कीच. मला सांगा, आपली कुठली पाककृती आपण केली होती? मी मिक्स कॉर्न पॅटीस केला होता. त्या कॉर्न पॅटीसमध्ये जरी नाव कॉर्न असलं तरी बरेचसे पदार्थ त्यामध्ये वापरण्यात आले होते. त्यामुळे वेगवेगळ्या भाज्या, ज्याप्रमाणे मुलं खात नाही ते गाजर, बीट, त्याचप्रमाणे कडधान्य, त्याचप्रमाणे बऱ्याच भाज्या, म्हणजे त्यातल्या त्यात मुलं फ्लावर वगैरे ह्या ज्या गोष्टी खात नाही त्या अगदी अल्पशा वाफवून आणि त्यांचे पॅटीस तयार करून आणि त्यानंतर ते शॅडो फ्राय किंवा डीप फ्राय असं करून त्याबरोबर खजूर चटणी म्हणजे सॉस वगैरे, यातले प्रिझर्वेटिव्ह हे मुलांना बाधक असतात आणि ते प्रिझर्वेटिव्ह न वापरता फ्रेश आपण खजूर चटणी केली होती. आणि ती 2 ते 3 दिवस टिकत असल्यामुळे 2-3 पदार्थांसोबत आपण वारंवार वापरू शकतो. आणि कॉर्न पॅटीस हा पदार्थ मुलांना पौष्टिक आणि आवडता अशा दोन्ही गोष्टींचा सुरेख संगम करून बनवण्यात आला होता. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाऊचा डबा ही थीम असल्यामुळे त्यामध्ये डेकोरेशन किंवा कोणतीही याला वाव आहे असं मला वाटलं नाही. त्यामुळे त्याऐवजी मी मुलांना जो रोजच्या वापरात यावा, म्हणजे मला पालकांनाही मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे सांगावंच वाटतं की मुलांना प्रत्येक वेळी हात धुवायला मिळत नाही, तर हात धुण्याची आपली अपेक्षा असते, ती अपेक्षा हँड सॅनिटायझरमधून मुलांना आपल्याला प्रोव्हाइड करता येते. कारण हँड सॅनिटायझरने प्रत्येक वेळेस विना पाण्याने आपण हात स्वच्छ करून घेऊ शकतो आणि टिश्यूला हे करू शकतो. त्यामुळे प्रत्येक आईने त्यासोबत हँड सॅनिटायझर आणि टिश्यू देऊन आपल्या मुलाची हेल्थ जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न करावा, हे मी त्यामधून दाखवण्याचा प्रयत्न केला होता. या गोष्टीचं मी डेकोरेशन केलं होतं आणि हे मला जास्त महत्त्वाचं वाटलं आणि त्यासोबत पौष्टिक आहार देण्याचा प्रयत्न केला होता.
नक्कीच. आणि जजेसना सुद्धा तुमचा तोच प्रयत्न आवडला आणि म्हणूनच तुम्ही तृतीय क्रमांक पटकावलात. त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. थँक्यू. आता आपल्यासोबत आहेत पाककलेच्या तृतीय क्रमांकाच्या मानकरी. चला त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार वहिनी. नमस्कार. मला सांगा, आज तुम्ही सखी मेळावा 2014 मधील पाककले स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं. तुमच्या पाककलेबद्दल किंवा तुमच्या पाककृतीबद्दल आजच्या तुम्ही काय सांगाल? मी एवढंच सांगू की हल्लीची मुलं भाकरी किंवा असं काही खात नाही, त्यामुळे त्यांना भाकरी आवडत नाही. त्यामुळे मी त्यांचा विचार करून नाचणीचं आणि तांदूळ आणि हे उडदाची डाळ हे तिन्ही मिश्रण एकत्र करून छोटे छोटे मिनी पिझ्झे केले होते. आणि फिलिंग्स हल्ली भाज्या पण खायला मुलं तयार होत नाही, त्यामुळे मी स्वीट कॉर्न, गाजर, कांदा, टॅमॅटो, शिमला मिर्च हे सर्व पदार्थ वापरून त्याचं स्टफिंग केलं होतं. म्हणजे एक भाजीच बनवली होती. आणि त्याच्यावर असं छोट्या मिनी ॲट्रॅक्टिव्ह वाटण्यासाठी निर्लेपच्या तव्यावर छोटेसे मिनी पिझ्झे केले त्या तांदूळ बॅटरचे. आणि त्याच्यानंतर फिलिंगसाठी म्हणून भाजीचं मिश्रण लावलं आणि असं सर्व केलं त्याच्यावर. आणि पालकाची चटणी वगैरे घालून, म्हणजे हे अशा निमित्ताने मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून पौष्टिकता हवी, त्यामुळे मी हे मिनी पिझ्झा माझा केला आहे. आणि मुलांना पण पिझ्झा हा प्रकार खूप आवडतो. मैद्याचं वगैरे आपण खात नाही, त्यामुळे हे इंग्रेडियंट्स वापरून मिनी पिझ्झा केला आहे. अरे वा, छान. म्हणजे पिझ्झा म्हणजे प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सोडणारा असा एक पदार्थ आणि त्यातूनही मुलांच्या आरोग्याचा विचार करून जर तो पिझ्झा केला गेला आहे म्हटल्यावरती क्या बात आहे. त्यामुळेच तुम्हाला आज हा क्रमांक मिळाला, त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. आता आपण भेटूया या पाककला स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्यांना. चला. नमस्कार भाभी. नमस्कार. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. आपलं नाव? केतना हेमंत शहा. आणि आज तुम्ही कोणती रेसिपी केली होती? मुठिया. बरं. आणि मुलांच्या टिफिन बॉक्सचा विषय आज दिला गेला होता ना, तर तुम्ही मुठिया केला होता आणि प्रथम क्रमांक मिळवला, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मुठिया मुलांचा मेन म्हणजे मुलांचा खाऊचा डब्बा हा विशेष भाग बघून, त्याच्यात विशेष मुलांचंच बघून, त्याच्यात पौष्टिकता सगळी मुलांची हे बघून विशेष ह्याच्यात 14-15 पदार्थ ॲड होते. खास करून त्याच्यात दुधी मेथी, मुलं आत्ताची मुलं डब्बा खायला कंटाळतात, त्याच्यामुळे मग दुधी मेथी त्याच्यात ॲड करून मुठिया केलेला आहे. आणि आणखी म्हणजे त्याच्यात सगळ्या प्रकारची पीठं, जसं तांदळाचं पीठ, बाजरीचं पीठ, नाचणीचं पीठ, आणखी चण्याचं पीठ, ही मुलं खायला कंटाळतात. भाकरी वगैरे, चपाती, पोळी खायला सगळं हे करतात, त्याच्यामुळे मग याच्यात सगळी ती पीठं ॲड करून आणखी त्याच्यात मग फोडणी द्यायसाठी कांदा, कढीपत्ता, तीळ आणि खसखस ही पौष्टिकता, बरेच पौष्टिक पदार्थ त्याच्यात टाकलेत, त्याच्यामुळे ते मुलांना एकदम पौष्टिक भरपूर त्याच्यात प्रमाणात मिळत आहे. आणखी लिंबू, गूळ पण त्याच्यात ॲड आहे. त्या गुळामुळे पौष्टिकता, हेमोग्लोबिन वाढण्यासाठी सगळेच पदार्थ पौष्टिक आहेत त्याच्यामध्ये. नक्कीच नक्कीच. आणि मुळात मुठिया हा पदार्थ टिकणारा सुद्धा आहे, त्यामुळे टिफिन बॉक्समध्ये देताना तोही विचार तुम्ही केला गेला होता? हो, नक्कीच. माझ्या सर्व मैत्रिणींनाही आनंद झालाच आहे. या तिन्ही क्रमांक तुम्ही पटकावले, तुम्ही प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावले, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आजचा हा सखी मेळावा घेतला गेला होता रोटरी क्लब ऑफ पेण हिरकणी यांच्याकडून. याच संस्थेच्या प्रेसिडेंट आपल्यासोबत आहेत. चला त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार मॅडम. नमस्कार. आज आपण सखी मेळावा इथे घेतलात आणि सर्व महिलांनी त्याचा लाभ घेतला, खूप मजासुद्धा आली सर्व माझ्या मैत्रिणींना. आपण काय सांगाल त्याच्या नियोजनाबद्दल? सर्वप्रथम या महिला दिनाला सगळ्या महिलांना हार्दिक शुभेच्छा. आणि ह्या महिला दिनाला आम्ही रोटरीच्या माध्यमातून, हिरकणी क्लब हा महिलांचा क्लब आहे आणि म्हणूनच आम्ही महिलांसाठी सखी मेळाव्याचं आयोजन केलं आहे. विशेष म्हणजे जेवण, मेजवानी ह्या आणि पाककला हा आपला आवडीचा रोजचा घरातला विषय आहे. आणि ह्या पाककलेअंतर्गत आम्ही डबा विषय ठेवून विविध स्पर्धकांना इथे वाव दिला महिलांना आणि छान छान रेसिपी आम्हालासुद्धा अनुभवायला मिळाल्या आणि इथे सगळ्यांनी एन्जॉय केलं आजचा हा कार्यक्रम. त्याचबरोबर ती आमच्याबरोबर हिरकणीतर्फे समय क्रिएशनचा संयुक्त संयोजनाने आम्ही हा कार्यक्रम घेतला होता आणि त्या समय क्रिएशननीही आम्हाला छान प्रकारे मदत केली आणि आमचा कार्यक्रम खूप छान प्रकारे झाला. विशेष म्हणजे आम्ही समाजातल्या अपंग महिलांचे सत्कार केलेले आहेत,
ज्या महिलांना आपल्यापेक्षा जास्त कार्यक्षमतेने काम करू शकतात, या महिलांना आम्ही मानाचं स्थान देण्याचा प्रयत्न केला. आपल्या बरोबरीने वागवण्यासाठी त्यांना एक मोठा मान दिला आणि अपंग महिलांचे इथे सत्कारही झालेले आहेत. मुळातच तुमचा हा हिरकणीचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात झाला आणि तो व्यवस्थित पार पडला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या नगराध्यक्षा मॅडमनी सुद्धा तुमच्यावर कौतुकाची थाप दिलेलीच आहे. याशिवाय तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणखी काही सांगू शकाल का? भारताची पहिली मोनोरेल चालक जुईली हिला आम्ही इथे बोलवले, कारण आपल्या ह्या मुलांना त्यांचा आदर्श दाखवायचा आहे की काय करू शकतो, आणि तिचा आदर्श देण्यासाठी तिचाही सत्कार केला आहे. आम्ही नगराध्यक्ष मॅडमचा सत्कार केला आहे, तहसीलदार मॅडम येऊन गेल्या, आणि विशेष म्हणजे आमच्या समय क्रिएशनच्या अध्यक्षा ज्योती बावधनकर यांचाही आम्ही छानपैकी सत्कार केला आहे. आणि आम्हाला खरोखर खूप आनंद होतो आहे तिच्याबरोबर काम करताना, आणि तिने अतिशय सुंदर प्रकारे आम्हाला मदत पण केले, आणि हा महिला दिन खरोखर चांगल्या प्रकारे झाला. धन्यवाद मॅडम. यापुढेही तुम्ही असेच प्रयत्न करत राहाल आणि आपण मिळून हे सारे कार्यक्रम यशस्वी करत राहू अशी आम्ही तुम्हाला हमी देतो. धन्यवाद. थँक्यू. मग मैत्रिणींनो, कसा वाटला कार्यक्रम? आवडलाच ना? असेच कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही नेहमीच तुम्हाला दाखवत राहणार आहोत, आणि तुमच्या आवडत्या रेसिपीजसुद्धा तुम्ही आम्हाला लिहून पाठवत राहा. आम्ही येतोच ना तुमच्या घरी रेसिपी करून दाखवायला. मग त्यासाठी तुम्हाला आमचा पत्ता लागेल ना, तो लिहून घ्या ना. आमचा पत्ता खमंगमेजवानी@gmail.com वर, facebook.com/खमंगमेजवानी किंवा youtube.com/UNB-सुमंत. आमचे फोन नंबर लक्षात ठेवा, 9869009449 किंवा 02227459449. आजच्या या कार्यक्रमात आपण खूप धमाल मस्ती तर केलीच, भेटत राहणार आहोत प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळ्या धमाल मस्तीसह, वेगवेगळ्या रेसिपीजसह. पुन्हा भेटूया खमंग मेजवानीच्या अशाच एका खमंग एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय.